मित्रांनो नमस्कार. मी BL जोशी, कॉर्पोरेट ट्रेनर, सॉफ्ट स्किल कोच. आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर इथं आपण व्हिडिओ करणार आहोत. त्याचं कारण असं आहे, आयुष्यामध्ये आपण अनेक वेळेला अनावश्यक क्षमा याचना करतो. सॉरी, ॲपॉलॉजी हे शब्द आपल्या तोंडात सहज बाहेर पडतात. अगदी स्पॉन्टिनियस रिॲक्शन असते. कित्येक वेळेला आपण केलेलं काहीही चुकीचं नसतं, पण सवयीने किंवा कोणाच्या तरी दबावाखाली का काय माहीत नाही आपल्या तोंडात पटकन सॉरी निघून जातं. तुम्हालाही आठवत असतील तुमच्या आयुष्यातले असे काही प्रसंग की जिथं आपण सहज सॉरी म्हणलं आणि मग नंतर जर विचार केला तर ही सॉरी म्हणायची खऱ्या अर्थाने गरज होती का? तर बघा, आज जर एखादी गोष्ट चुकली असेल, एखादी गोष्ट समोरच्याच्या अपेक्षेप्रमाणे आपल्याकडनं असलेली अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातनं जर आपण ती पूर्तता करू शकत नसेल तर आपण नक्की सॉरी म्हणायला पाहिजे. सॉरी म्हणण्यामध्ये कुठलाही कमतरता नाही, पण अनावश्यक सॉरी म्हणायची आपल्याला गरज आहे का, हा एक विचार करण्याची आवश्यकता आहे. आपण सॉरी जेव्हा म्हणत असतो ना, त्यावेळेला आपला विचार असा तर विचार येत नाही की वी आर लॅक ऑफ कॉन्फिडंट पीपल, आमच्यामध्ये नर्वसनेस जास्त आहे, आमच्यामध्ये हेजिटेशन सगळ्यात मोठ्या प्रमाणात जास्त आहे, किंवा कायम स्वतःला कमी लेखून घ्यायची तर आमची वृत्ती नाही ना, हा विचार करण्याची निश्चितपणे आवश्यकता आहे. अनेक वेळा ईमेल लिहितो. एखादा ईमेल हा थोडासा लांबला तर आपण लगेच म्हणतो सॉरी फॉर दिस लॉंग ईमेल. जर आपल्याला एखादी गोष्ट विचारायची असेल तर कॅन आय आस्क यू समथिंग, जस्ट अ क्विक क्वेश्चन. आपल्याकडं अपोलॉजीच्या स्वरूपामध्ये प्रश्नाची निर्मिती केली जाते. आज याची खरोखर गरज आहे का, हा विचारायचं आपल्या स्वतःला त्याची आवश्यकता आहे. आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया. समजा आपण एका ऑफिसच्या मीटिंगला सकाळी 10 वाजता पोहोचणं अपेक्षित होतं आणि आपण 10:05 पोहोचलो, तर आपला लगेच सूर असा असतो जे चुकीचंच आहे. म्हणजे वेळेतच जायला पाहिजे. टाईम मॅनेजमेंट किंवा टाईम डिसिप्लिन इज द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ ए प्रोफेशनल. पण काही कारणाने आपल्याला जो उशीर झाला तर वी ऑलवेज से दॅट आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर बीइंग लेट. अगदी बरोबर, हे म्हणायलाच पाहिजे, पण याला जरा वेगळ्या पद्धतीने मांडता येईल का? एक सेन्स ऑफ ॲप्रिसिएशन हा त्याच्यामध्ये येऊ शकेल का? यू कॅन ऑलवेज से थँक्यू फॉर वेटिंग. त्यालाही समोरच्या माणसाला काहीतरी महत्त्व दिलं आहे, त्याचा वेळ पण महत्त्वाचा आहे, हाही त्याला इम्पॉर्टन्स देऊन आपल्याला सकारात्मकतेकडे निश्चितपणे वळवता येईल. दुसरं आपलं म्हटलं की आपण जर ईमेल असा लांब लचक असा ईमेल पाठवला तर सॉरी फॉर अ लेंदी ईमेल असं म्हणण्यापेक्षा वी अप्रिशिएट युअर पेशन्स फॉर डीप रीडिंग इन टू द कंटेंट्स ऑफ द ईमेल, थँक्यू सो मच, अशा पद्धतीने आपण जर मांडलं तर याच्यामध्ये सकारात्मकता आली. ह्याच्यामध्ये आज आपण त्या माणसाला रिस्पेक्ट पण दिलेला आहे आणि त्याचबरोबर ॲप्रिसिएशन प्लेज अ इम्पॉर्टंट रोल इन एनी बिझनेस कम्युनिकेशन. म्हणून आपण अनावश्यक ठिकाणी सॉरी म्हणणं हे निश्चितपणे टाळायला पाहिजे. ही वेळेची गरज आहे. तर मित्रांनो, सारांश हा की जेन्युनली गरज असल्याशिवाय क्षमा याचना नव्हे. नेव्हर से सॉरी, नो अपॉलॉजी. त्यातला आणखीन एक महत्त्वाचा भाग आहे, ट्रीट युअर अननेसेसरीली अपॉलॉजी. आज आपण एखादी आयडिया शेअर करत असू, आपल्याला एखादा प्रश्न विचारायचा असेल, आपल्याला काही माहिती जाणून घ्यायची असेल, तर कधी कधी आपण असं म्हणतो सॉरी फॉर द फॉलोअप. परत त्यांना आठवण करून दिली. खरं तर इथं सॉरी म्हणायची आवश्यकता आहे का? त्या माणसाला त्याची जबाबदारी दिली होती, त्याने ती पूर्ण नाही केली आणि परत आपणच म्हणतोय की सॉरी फॉर द फॉलोअप. या केसमध्ये आपण आपली भाषा ही निश्चितपणे बदलू शकतो की आय एम फॉलोइंग अप टू सी दॅट by any chance did you get a
opportunity to review it. If not, then when is the right time to do it? म्हणजे काय केलं आपण, त्याला जाण पण करून दिली. सॉरी म्हणायची काही आवश्यकता नाही. मी तुम्हाला हे करायची संधी मिळाली का, आणि मिळाली नसेल तर केव्हा मिळणार आहे, या भाषेत सुद्धा त्याला कन्वे केलं, जिथं सॉरी म्हणायची काही गरज नव्हती. काही वेळा आपण चर्चा करत असताना आपल्याला एखादा मुद्दा मांडायचा असतो, तेव्हा आपण सहज म्हणतो सॉरी, कॅन आय जम्प इन. ह्याला आपल्याला थोडंसं वेगळ्या पद्धतीने करता येईल का, आय हॅव गॉट अनदर पॉईंट टू ॲड. आपल्याला तोच संदेश द्यायचा आहे, पण ह्याच्यामध्ये सकारात्मकता, कॉन्फिडन्स, क्रेडिबिलिटी ही खऱ्या अर्थाने दिसते. त्यामुळे ट्रीम युअर अननेसेसरीली अपॉलॉजी. दुसरा त्याच्यामध्ये यूज डायरेक्ट लँग्वेज वेन यू आर गिविंग अ फीडबॅक. की आपल्याला फीडबॅक द्यायचा आहे की सॉरी दिस इज ऑफ बेस्ट. इथं आपण असं पण म्हणू शकतो, यू मे कन्सिडर दिस इम्पॉर्टंट थिंग. कधी कधी असं म्हणतो की माय मेसेज मे अपीअर रॉंग. तिथे आपल्याला असं म्हणता येईल, हिअर इज अनदर इम्पॉर्टंट पर्स्पेक्टिव्ह. सो यू आर चेंजिंग इन टू द पॉझिटिव्ह कनोटेशन इन्स्टेड ऑफ सेईंग सॉरी. आणि आपल्याला काय करण्याची आवश्यकता आहे, तर वी विल हॅव टू ब्रेक अ हॅबिट ऑफ सेईंग सॉरी. हा एक त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि याच्याकरता काय करायचं आहे, प्रॅक्टिस इट आउट. यू डिझर्व टू टेक युअर ओन स्पेस ॲज द नेक्स्ट पर्सन. सो नेवर गेट अशेम्ड ऑफ इट. ऑलवेज बी क्रेडिबल, बी कॉन्फिडंट, be positive, and this is a communication shift which is the need of 21st century. So once again, never say sorry or apology unless it is genuine. But if it is genuine, don't hesitate to say sorry. I am sure these tips will help you to become a more effective communicator and to achieve a more success in your business and profession. For any more assistance, you can always rely on us. आणि जर अशा प्रकारचे कुठल्या शब्दांवर, कुठल्या विषयांवर आपण व्हिडिओ करावेत यासंबंधी तुम्ही आम्हाला जर माहिती दिलीत, तर आम्हाला या विषयांवर व्हिडिओ करायला निश्चितपणे आवडेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, and don't forget to subscribe it. Wish you all the best. Thank you so much.